नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे टाइम ट्रॅव्हल. टाइम ट्रॅव्हल खरंच शक्य आहे का? विज्ञान काय सांगतं? तुम्ही विचार केलाय का? भूतकाळात परत जाता आलं तर काय बदलता येईल किंवा भविष्यात जाऊन स्वतःलाच भेटता येईल का? जर आलं तर काय होईल? टाइम ट्रॅव्हल एक कल्पना आहे की वास्तव होऊ शकतं किंवा वास्तव आहे का? आपण आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत की टाइम ट्रॅव्हल खरंच शक्य आहे की नाही, आणि जर आहे तर ते कसं? टाइम ट्रॅव्हल म्हणजे नक्की काय असतं? टाइम ट्रॅव्हल म्हणजे वेळेत मागे जाणे किंवा पुढे जाणे, म्हणजेच 1990 मध्ये परत जाणं किंवा 2120 मध्ये उडी मारणं. सध्या आपण सगळे वेळेत पुढे जात आहोत. 1 सेकंद, नंतर 1 मिनिट, नंतर 1 तास, आपण कंटिन्यू वेळेत पुढे जात आहोत, प्रवास करत आहोत. पण प्रश्न असा आहे की आपल्याला वेळेत मागे जाता येईल का? विज्ञान काय सांगतं? अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार वेळ आणि जागा हे एकत्र मिळून स्पेस टाइम तयार करतात. जेव्हा एखादी वस्तू प्रकाशाच्या जवळपास वेगाने प्रवास करत असेल, प्रकाशाचा वेग असतो सेकंदाला 3 लाख किलोमीटर, तर त्याच्या आसपास जर प्रवास करत असेल तर वेळ संथ होत चालतो. उदाहरण, जर तुम्ही प्रकाशाच्या 90% वेगाने अंतरात जर प्रवास केला आणि परत पृथ्वीवर जर तुम्ही आलात तर तुमच्यासाठी 1 वर्ष जाईल, पण पृथ्वीवर 10 वर्ष उलटलेले असतील. यालाच म्हणतात टाइम डायलेशन. आता आपण पाहू वर्महोल्स. विज्ञानात अशी संकल्पना आहे, तिचं नाव आहे वर्महोल. वर्महोल म्हणजे काय? हे वर्महोल म्हणजे 2 ठिकाणी किंवा 2 वेगवेगळ्या जागेवर असणारी बोगद्यासारखी रचना. जर वर्महोल अस्तित्वात असतील आणि आपण त्यातून जाऊ जर शकलो तर आपण भविष्यात किंवा भूतकाळात पोहोचू शकतो. पण अजून तरी वर्महोल फक्त आणि फक्त सैद्धांतिक आहेत, प्रत्यक्षात ते आढळलेले नाहीत. टाइम ट्रॅव्हल मधले धोके आणि विरोधाभास आपण पाहणार आहोत. भूतकाळात गेलात तर तुम्ही तुमच्या जन्माआधी जर काही बदल केला तर तुम्ही अस्तित्वात असाल का? उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या आजोबांनाच किंवा तरुणपणी मारलं तर तुम्ही जन्माला याल का? त्याला म्हणतात ग्रँडफादर पॅराडॉक्स. विज्ञानासाठी हा मोठा पेच आहे. टाइम ट्रॅव्हल आजपर्यंत कोणी केलंय का? तर अजून तरी कोणीच ठामपणे सिद्ध केलेलं नाही, पण काही लोकांनी विचित्र अनुभव सांगितलेले आहेत, जसं की अचानक काळात बदल झाल्यासारखं वाटणं. हे सर्व विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही, पण संशोधन सुरू आहे. भविष्यात शक्य आहे की नाही, तर याचं एकच उत्तर राहील: क्वांटम फिजिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्पेस टाइमवर होणारे वेगवेगळे शोध किंवा प्रयोग. तर एकंदर असं वाटतं की टाइम ट्रॅव्हल भविष्यात शक्य होऊ शकतं. मग एकंदर निष्कर्ष काय निघतो? तर निष्कर्ष असा निघतो का आज टाइम ट्रॅव्हल हे फक्त विज्ञान कथेपुरतं किंवा हॉलिवूडच्या चित्रपटांपुरतं सीमित असलं तरी ते भविष्यात शक्य होऊ शकतं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.